राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो आता आम्हाला 5:25 झाले. आम्हाला जायचं आज नाशिकला, कारण की आज आपल्या मामाचं ऑपरेशन आहे. म्हणजे याच्या पप्पाचं ऑपरेशन आहे. बोल ना भाई. माझ्या पप्पांचं ऑपरेशन आज ऑपरेशन त्यामुळे माझा काका अंका दादा हे दोघं चालले. मी जाऊ नाही शकत, शाळा चालू आलो आलो त्यामुळे मी काय करू नाही शकत. त्यामुळे मित्रांनो आता मी माझा मामा चाललाय, लहान मामा निघालोय आता. मामाच मुलगा राहिला सोडायला. बॅगी बघा आमच्या भली मोठी अंधार आहे, तिथं कॉलनीमध्ये कुणीच नाही. आम्ही चाललोय बस स्टँडवर. तर आपल्याला या बसमध्ये SMBT हॉस्पिटलला जायचं आणि बस हलणार आहे 11:15 वाजता. आत्ता वाजले 11:15. तर आता आपण रस पितो. मामा म्हणला रस पितो. वर जाणं काय रस्ता आहे काय? मित्रांनो आम्ही चाललोय आता जेवायला. आमचं एक हॉस्पिटल आहे SMBT हॉस्पिटल. इथे कॅन्टीन आहे आतमध्ये, कॅन्टीन. मित्रांनो जेवण वगैरे करून आलं आता. हॉस्पिटलला पण मोठी गर्दी. किती वाजले? 6:30 वाजले मित्रांनो. आता आपण चाललोय चहा प्यायला. मामा म्हणलं बा चहा प्यायला जायचं आपल्याला आणि देवाच्या मंदिरात पाया पडायला पण जायचं. त्यामुळे आता आम्ही निघालो आपलं आयडेंटिटी कार्ड घालून. तुझं आयडेंटिटी कार्डचं बघावं लागेल ना काहीतरी. तुझं आयडेंटिटी कार्डचं बघावं लागेल काहीतरी. काय करू, जात्यानं जाऊ आणि यात्यानं काय करू, मी वरी मामी थोडं ऐकायला घेऊन तुला खाली यायला असं काय करू. आपण आता आलो चहा घ्यायसाठी. मला वाटतं नाही आपला आहे काही विषय. आपला विषय नाही ऊसाचा विषय आहे. मला वाटायचं मी काय कोणती टोळी पिढी जॉईन केली काय, तसं काही विषय नाही आहे. बस चहा पिण्यासाठी आलो होतो. मग आपल्याला त्या मंदिरामध्ये जायचं आहे पाय पाडण्यासाठी. आता इथे हॉस्पिटल आहे, ही गेटची एंट्री. मित्रांनो हे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला एवढं मोठं जनरेटर आहे. साईड गेल्यानंतर काम करतं. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचं इतकं मोठं जनरेटर आहे. चहा वगैरे झाला आहे पिऊन आपला. मंदिरात पण जाऊन आलो. आता आपण चाललो आहे परत हॉस्पिटलमध्ये. मामाचं ऑपरेशन झालं आहे तर अजून मामाला बाहेर सोडलं नाही आहे. कधी सोडणार आहे म्हणजे थोड्या 1-1.5 तासांनी सोडणार आहे अजून, कारण की बोल उतरलेली नाही. बोललेली असते ना, उतरलेलं नाही. बोललेल्यानंतर मामाला सोडणार आहे. तर आम्हाला आहे ना डॉक्टरने एवढी प्रिस्क्रिप्शन दिलेली आणि त्या मेडिकलवाल्याने आम्हाला एवढी मोठी ना एकच एवढ्या शब्दासाठी एवढं मोठं मटेरियल दिले आम्हाला घेऊन. आता काय खरं आहे का काय खोटं आहे का माहिती नाही. आता परत याला चक्कर मारावं लागते होते आम्हाला. मग आम्हाला गोळ्या औषध घ्यायला आलो होतं. चाललो आहे आम्ही वरती. मित्रांनो पोळ्या बघा, पोळ्यांची थप्पी लागली, थप्पी डायरेक्ट. हां एवढ्या आमच्या आजीने डायरेक्ट एवढी मोठ्या पोळ्या डायरेक्ट बांधून दिलेल्या आहेत. आता आपलं जेवण झाले, मग आम्हाला औषधं पण नेऊन दिले. आता आम्ही चाललोय झोपायला. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. मित्रांनो इथे चार्जिंग पॉईंट ते टाकलाय वजन.